तर इथे केलेली आम्ही गाडी पार्क आणि आमच्या समोर आहे ना इथे हेलिपॅड आहे. तीन आहे असं वाटतंय हायकोर्ट आहे ते समोर. आपण हा हायकोर्ट मधला रस्ता. इथे आपला तिरंगा झेंडा आहे गालाखाली बसलेले ते म्हणता ना गांधीजी के 3 बंदर. ना सुनो ना बोलो ना देखो. भाई किती मोठा टीव्ही इथे. असं वाटतं पिक्चर पाहायला बसायचा. हा इथे टीव्ही अवेलेबल करून दिला त्यांनी. पण टीव्ही मध्ये काय फोनवर बोलतोय. गाईस इथे माझ्याकडे आहे गांधी तीर्थचे टोटल 5 तिकीट. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर इथे सांगतो व्ह्यू खूप मस्त आणि इन्फॉर्मेशन आहे. म्युझियम आहे आणि त्यानंतर तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील ते फक्त म्युझियमच्या बाहेरपर्यंत. नंतर मध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नाही आहे. आणि आता हे तिकीट एक आहे ना 200 रुपयाचं एक तिकीट आलेलं आहे. तर गाईस आम्हाला आहे ना हे व्हिजिटर कार्ड भेटलेलं आहे इथे सिक्युरिटी पॉईंटवरून. तर गाईस आता आहे ना आम्ही चाललेले वरती गांधी तीर्थला आणि ना हे आम्हाला आय कार्ड भेटलेले. ॲक्च्युली हे व्हिजिटर आय कार्ड असतं. याच्याने काय होतं माहिती का, याच्याने समजतं की आपण व्हिजिटर इथे आलेले आणि हे जर नसलं तर आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तर चला आता आम्हाला एंट्री भेटलेली आहे. इथे असं असतं की इथे आपण आपली गाडी पण नेऊ शकता. त्यांची पण गाडी येईल. त्यांच्या गाडीसाठी आपल्याला वेगळे चार्जेस करावे लागतील. चला हां तर गांधी तीर्थला एंट्री गेलेली आहे. भाई इथलं नेचर आहे ना एक नंबर आहे. मला हे खूप आवडतं नेचर इथलं. सेम इथलं बघितलेलं आहे का तुम्ही आपली विद्यापीठला गेलेलं आहे तिथे पण जाऊ आपण. विद्यापीठला पण एकदम भारी असंच नेचर आहे तिथलं. तर इथे केलेली आम्ही गाडी पार्क आणि आमच्या समोर आहे ना इथे हेलिपॅड आहे. 3 आहे की 2 आहे. हां सॉरी 2 आहे. इथे एक आहे आणि तिथे एक आहे. मला असं वाटतंय ना इथे कुठेतरी मोबाईल आहे ना जमा करावा लागेल. वरती जोपर्यंत जातील ना तिथपर्यंत मोबाईल अलाउड आहे पण मध्ये गेल्यानंतर अलाउड नाही मोबाईल. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आले होते ना तेव्हा मोबाईल पण इथे जमा करावं लागलं होतं. हाय काय भारी मजा येते ना इथे आल्यानंतर. असे रील वगैरे शूट करायला, व्हिडिओ वगैरे बनवायला, फोटोज वगैरे काढायला मस्त इथे. का दादा आता आंब्याचे झाडं आहे का इथे. तू पण फिरायला आलाय का. जॉब नाही. अच्छा जेवणाचं पण व्यवस्था असते ना. म्हणजे तुम्हाला काहीच नाही माहिती का इथलं मध्ये काय असतं तर. नाही. अच्छा फक्त तुम्ही जॉबला आहे. वाटतंय ना आम्ही दिल्लीच्या हायकोर्टमध्ये चाललेले. किल्ल्याच्या बाबा अरे नाही ना खरंच शपथ. बघ ते कसं दिसतंय. असं वाटतंय हायकोर्ट आहे ते समोर. आपण हा हायकोर्ट मधला रस्ता. इथे आपला तिरंगा झेंडा आहे. फिलिंग वाटते थोडी तशी वाटते. गाईस आम्ही जळगाव मध्ये दिल्लीच्या हायकोर्टचा अनुभव करतोय. तुम्हाला पण करायचं असेल तर इथे. गाईस हे बघा इथलं नेचर कसं, इथली ब्युटी कशी आहे. भाई इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहे आणि त्यानंतर आहे ना असं फोटो वगैरे काढायला छान वाटतं. बस आता इथपर्यंतच मोबाईल अलाउड आहे. त्यानंतर मध्ये गेला की मोबाईल जपतं आमचा. मधलं काही एवढं दाखवता येणार नाही. मग आम्ही जे कॅप्चर केलं आमच्या डोळ्यात ते तुम्हाला दाखवू. हे बघा. हां भाई झाडं किती मस्त आहे. भाई इथे काय भारी कैऱ्या लागलेला आहे. चला आपण तोडू. ते जाऊ द्या ते नंतर बघू आपण. चप्पल हां दगड आहे का. दगड चढतो का तू झाडावर. नको तो जास्तच मोठा होईल. तू चल. ओ इथे बघ किती जवळ आहे त्या कैऱ्या. छोट्या. अरे पण दादा कैऱ्या असत्या. हे बघा ना भाई इथे डायरेक्ट हात पुरतोय असं तोडते तिथे आपण कैऱ्या. कुठे हे वगैरे समोर दिसले का. हे गालाखाली बसलेले ते म्हणता ना गांधीजी के 3 बंदर. ना सुनो ना बोलो ना देखो तो क्या करे भाई कहा जाए हम. आणि साईडला बघा या साईडला एक ही आहे म्युझियम एंट्री इथे. राजा भोज म्हणून एक कॅन्टीन आहे. म्युझियम एंट्री इथून आहे. राजा भोग इथे. तोडली पण तुम्ही कैरी ते एवढी पुन्हा केला शेवटी. कशी कैरी आपण पण तोडू शकतो. हे काय तोडली. ही काय प्लेस इथे यार बसायसाठी. मी काय म्हणतोय पण आहे ना इथेच बसून जेवण करायला पाहिजे होतं दुपारी. नाही त्याचं अलाउड नाही इथं. इथे कॅन्टीन आहे. आपल्याला जायचं असेल जेवणाचं आपण कॅन्टीनला जाऊ शकतो. हा तो स्वप्नील डायरेक्ट पुढे जातोय त्याच्यासोबत. तुला सेल्फी शिवाय काही सुचत नाही.
ते किती भारी दिसतंय सनसेट. सेल्फी लोकांना सेल्फीचा खाली मोबाईलवर ठेवला काय भाई इथे वेगळ्या कलरचं कमळ फुल आहे. आपण जाताना घेऊन जाऊ, विचारू त्यांना घेऊन जाऊ नाही शकतो नाही आम्ही. विचारायचं नाही. डायरेक्ट घ्यायचं, विचारलं का नाहीच काहीच भेटणार. डायरेक्ट हात टाकायचा, हात टाकायचं आणि काढायचं. काढायचं. बरोबर. कशी तोडली आपण. लेट्स गो. आता इथे मध्ये जायचं. कुठे गेले हे? नाही रे, काय रे भाऊ काय ठाऊन नाही येथून बोलून टीव्ही चालू कर म्हणे. कोण येतो भाई? किती मोठा टीव्ही इथे. असं वाटतं पिक्चर पाहायला बसायचं आपण. हा इथे टीव्ही अवेलेबल करून दिला त्यांनी, पण टीव्ही मध्ये काय येत नाही. बसलोय सर आम्ही, पण इथं फॅन वगैरे काहीच नाही. हो हो चालेल, पाठवा लवकर. हो, चालेल. असं वाटत होतं कोणता तरी साहेब बसलेले मोठे. आणि त्यांनी खरंच एका व्यक्तीशी बोलणं करून घेतलं. फॅन नाही चालू तर ते म्हणतात की त्यांना फॅन चालू करायला लावा वगैरे वगैरे वगैरे. बरोबर आहे. आले वाटतं आले. मी एसी लावून घेतला एक एसी. तर गाईस आता वाजलेले रात्रीचे 7:45 आणि ना आम्ही 6:30 किंवा 6:30 आम्ही मध्ये गेले होते. तर कमीत कमी ना 1-1.25 तास तरी लागले असं समजून घ्या. पण हो मध्ये ना इन्फॉर्मेशन भेटते. आता ते तुमच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायला आवडत असेल तर तुम्हाला नक्की आवडेल ऐकायला. नाही तर मध्ये जाऊन तुम्हाला असं फील होईल की आहे ना भाई काय नेक्स्ट लेवल आहे हे. म्हणजे फोटो वगैरेसाठी जर तुम्हाला मध्ये मोबाईल अलाउड असेल तर फोटोसाठी छान आहे. मोबाईल नसला तरी त्यांच्याकडे एक कॅमेरा असतो. त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण फोटो हां 50 रुपये कॉपी. पण ते आम्ही काही काढले नाही. आम्हाला काही ते एवढं हे वाटलं नाही. हां बट हो जर असं मध्ये जर मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड असला तर मोस्टली लोक इन्फॉर्मेशन ऐकण्याच्या ऐवजी फोटोज काढतील. बरोबर. कारण की असं वाटत होतं आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो, पण आपण काही एकदम इमानदारीने मोबाईल जमा करून दिले. आपण तर काहीतरी उच्च नाही तसं नाही. घेऊन जाऊ शकलो. हां हे तरी मला वाटतं. पण असं वाटत होतं आम्ही बिग बॉसच्या घरामध्ये. बिग बॉस चाहते हैं की आप सब पेड़ के नीचे आके बैठो असं. तर गाईस आता आहे ना आम्ही आलो होते डीमार्टमध्ये. अल्केश घेऊन आला होता आणि सोबत इथे आपल्याला सबस्क्रायबर पण भेटलेले. हे दादा आहे ना मला डेली कमेंट करता आणि मी रिप्लाय पण दिलेला आहे तुमच्या याला. पण ते ना असं चेहऱ्यावरून ओळखून येत नाही कारण की ते प्रोफाईल फोटो वेगळा असतो आणि असं समोर आल्यावर ते ओळखू येत नाही. तर हे दादा भेटले होते, यांनीच ओळखलं मला. आणि डेली ब्लॉगवर यांचे कमेंट असतात. आता पण तुम्ही नाशिकच्या ब्लॉगवर तो कमेंट केलेली यांनीच सांगितलं तिकीट काढतो का नाही म्हणून. आणि कमेंटही करत असतो. तुमचं नाव काय? निलेश सपकाळ. अच्छा आहे ते काय फोनवर बोलतोय. रात्रीचे वाजलेले 10:20 आणि आता आलेले आम्ही हॉटेलला जेवण करायला. उगा सर्वजण होते तर हे म्हणे की बाहेरच चल म्हणे. अध्यक्ष बोलला आमचा की बाहेर चल म्हणे. ठीक आहे म्हटलं. सकाळी पण बाहेरच संध्याकाळी पण बाहेरच. आता इथे ना आम्ही ओपन काय म्हणू शकतो इथे ओपन काय रे आपल्याला बघताय. अच्छा बघू द्या. तर आहे ना आता आम्ही आलेले ओपन काय म्हणू शकतो याला म्हणजे वरच्या फ्लोअरवर आलेले जिथे याला वरती हे नाही रूफ नाही आहे अशा हॉटेलमध्ये आता आम्ही आलेले. खाली रूफ आहे, खाली अजून एक कंपार्टमेंट आहे, वरती एक कंपार्टमेंट आहे जिथे आम्ही आता आलेले. आणि वरतून हा व्ह्यू बघू थोडाफार जे गाड्या जात आहे. मला गाईस आज रात्रीचा डिनर आलेलं आहे. पनीर अंगारा, काजू मसाला, तंदुरी रोटी, कांदा आणि लिंबू. लेट्स गो गाईस, लेट्स गो. तूच बाकी होता गाईस. त्याला पोट भरून आता जेवण झालेलं आहे आणि हे घरी घेऊन चालले आता. कसा तू माकड सारखा असतो, मला खूप आवडतं तुझं असणार. थँक्यू. तर गाईस रात्रीचे आता 1 वाजलेले. माझा मोबाईल आहे ना तेव्हा स्विच ऑफ झाला होता. आणि ना आता आम्ही आलेले माझ्या घरी. सर्वजण थांबलेले, त्यांना थांबवून घेतलेले. तर आता मस्त झोपलेले. केव्हाचे आम्ही गच्चीवर होते. माझा मोबाईल स्विच ऑफ होता, चार्जिंगला होते. पतंग उडवत होते आम्ही. केव्हा 12:30 रात्री पतंग उडवत होते आम्ही. हवाच नाही यार, उडलीच नाही. इथे अल्केश, इथे अल्केशचे मोठे भाऊ, इथे अल्केशचा छोटा भाऊ, इथे थांब इथे भूषण, तिथे स्वप्नील.
पिंकी पोंकी पुंकी. हे काय पिंकी पोंकी पुंकी. नाही दिसत नाही एवढं. रात्रीचे 2 वाजता आम्ही पतंग उडवतोय. झोप लागत नाहीये. मित्र सोबत राहिले की कोण झोपू देतं यार. बघ खोटं वाटतंय ना. दादा दादा मोबाईल घ्या तुम्ही. थांब खाली ही आहे ना, हिला एक साईडला कन्नी बांधावं लागेल. ही एक साईडला झोपते. रात्रीचे 2:45 वाजलेले गाईस आणि कुत्र्याचे आवाज काढताय. इकडून खालून बकऱ्याचा आवाज येतोय, बदकचा आवाज येतोय, मग इकडून कुत्र्याचा आवाज आओ वाला निघतोय. अजून काय काय तो बिचारा एवढा कंटाळलाय आमच्या. तो बाई आता काय विचार आहे माहिती का. मिशन झोपलेला आहे. जल्दी राय जीपेवर टाकून त्याला थोडं 5-10 मिनिटं करेल मग 5-10 मिनिटांना झोपू देऊ. त्याच्या पोटावर टाकू जल्दी रा.